नद्यांना आपण जीवनवाहिनी म्हणतो कारण त्या पाणी, शेती त्याबरोबरच ह्युमन सिव्हिलायझेशनसाठी इम्पॉर्टंट असतात. त्याबरोबरच नद्या ह्या वेगवेगळ्या भूरूपांना बनवत जात असतात आणि त्यांना आपण एक शिल्पकारही म्हणू शकतो. तर ही वेगवेगळी भूरूपं कशी बनतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर लँडफॉर्म्स बनवताना नदी 3 कोर्सेसमध्ये लँडफॉर्म बनवते. अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स. अप्पर कोर्स हा यंग स्टेज सारखं काम करतो. मिडल कोर्समध्ये रिव्हर मॅच्युअर असते, तर लोअर कोर्समध्ये रिव्हर ओल्ड एजमध्ये जाते. जेव्हा रिव्हर अप्पर कोर्समध्ये असते तेव्हा ती यंग स्टेजमध्ये असते. जेव्हा यंग असताना कोणताही माणूस खूप इकडे तिकडे फिरत असतो, त्याबरोबर त्यामध्ये एनर्जी असते. तसेच रिव्हरची एनर्जी ही जास्त असते. या स्टेजमध्ये रिव्हर व्हर्टिकल इरोजन करत असते, कारण त्यावेळी जो स्लोप असतो रिव्हरचा तो खूप जास्त स्टीप असतो. त्यामुळे या स्टेजमध्ये व्ही शेप व्हॅलीज, वॉटरफॉल्स त्याबरोबरच पॉट होल्स या प्रकारचे लँडफॉर्म्स क्रिएट होतात. यानंतरची पुढची स्टेज येते ती म्हणजे मॅच्युअर स्टेज. मॅच्युअर स्टेजमध्ये रिव्हरचा फ्लो थोडा संथ होऊन जातो, कारण त्या स्टेजमध्ये रिव्हरचा स्लोप आहे तो एक मीडियम रेंजला येऊन जातो आणि यावेळी ऑक्सबो लेक, मिॲन्डर्स त्याबरोबरच फ्लड प्लेन या प्रकारचे लँडफॉर्म्स क्रिएट होतात. यानंतर जशी रिव्हर समुद्राकडे भेटायला जाते तशी तशी ती ओल्ड स्टेजला जाते. जेव्हा रिव्हर ओल्ड स्टेजला जाते त्या वेळापर्यंत रिव्हरचा फ्लो थोडासा शांत झालेला असतो, त्यामधला सेडिमेंट लोड जास्त झालेला असतो. तर अशा वेळी रिव्हर डेल्टा, इश्युरीज या प्रकारचे लँडफॉर्म्स क्रिएट करते. जेव्हा रिव्हर यंग स्टेजमध्ये असते तेव्हा व्हर्टिकल इरोजन जास्त डॉमिनंट होतं आणि नंतरच्या स्टेजेसमध्ये हॉरिझॉन्टल इरोजन जास्त डॉमिनंट होतं. व्हर्टिकल इरोजनमध्ये रिव्हर डाऊनवर्ड कटिंग करत जाते, तर लॅटरल इरोजनमध्ये रिव्हर हॉरिझॉन्टल म्हणजे साईडच्या बाजूनं जमीन कट करत जाते. तर अशा प्रकारे रिव्हर इरोजन आणि डिपॉझिशन करत करत नवीन लँडफॉर्म्स क्रिएट करत जाते. आपण यापुढे एका लिस्टमध्ये रिव्हरचे इरोजनल आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म्स दिलेले आहेत. ते एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या. थँक्यू.